आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ग्रँड मास्टर्स. आत्मानमस्ते मॅडम, आत्मानमस्ते सर्वांना. मी संजय आत्माराम गावडे, बँड्रा येथून बोलत आहे. आणि मला झोप यायची नाही. जागरण पूर्ण रात्रभर जागायचो मी. आणि हं, त्यामुळे दिवस माझा दिवस पूर्ण खराब जायचा त्यामुळे. तर हं, मला सप्टेंबर 2025 ला माझ्या बहिणीने, माझी बहीण ग्रँडमास्टरला झाली आहे तिने. तिने मला सांगितले की तू पण करून बघ. आणि त्याप्रमाणे मी 25 सप्टेंबर 2025 ला जॉईन झालो. तेव्हा माझा झोपेचा प्रॉब्लेम फर्स्ट डिग्रीलाच सॉल्व्ह झाला माझा, जवळजवळ म्हणजे मला झोप लागायला लागली व्यवस्थित वगैरे. त्याची आणि सुरुवात मला जशी 26 तारखेला सुरू झाली होती. 26 सप्टेंबर 2025 ची बॅच तुमची. हा हा. हा. मग त्या म्हणून कन्फ्युज त्या झालं. हा. बॅचला मी त्या बॅचला मी जॉईन झालो. आणि मला जवळ म्हणजे महिन्याभरामध्ये माझा प्रॉब्लेम पूर्ण सॉल्व्ह झाला. म्हणजे झोप वगैरे मला आता भरपूर झोप येते. सकाळी तुमचं मेडिटेशन असतं त्यावेळी मला उठायला कधी कधी होत नाही, त्यामुळे मी नसतो मेडिटेशनला मोस्टली. मोस्टली मी नसतो जेव्हा मला जाग येते. हल्ली मी आता ब्रह्मांडावर सोडलेलं आहे की मला सकाळी जागा कर म्हणून. ब्रह्मांड मला बरोबर हल्ली हल्ली मला मी असतो तुमच्या मेडिटेशनला, सकाळच्या मेडिटेशनला ब्रह्मांड बरोबर मला 5 वाजता उठवतो. त्यावेळी उठतो, जॉईन होतो आता. मला तिसऱ्या डिग्री पर्यंत मला खूपसे अनुभव आले, म्हणजे मी ते तसे शेअर केलेले आहेत. मला वेगवेगळ्या अ, देवांचे हे दिसायचे फोटो वगैरे, म्हणजे समोर दिसायचे. किंवा गणपतीच्या वेळी मला गणपती दिसला. साईबाबा, देवीच्या वेळी देवी दिसल्या मला, म्हणजे स्वतः देवीचं समोर दर्शन वगैरे झालं. असं मला दिसायचं. नंतर मला बहीण बोलली की तू असं बघत बसू नकोस, एवढं त्याच्यामध्येच अडकून राहू नकोस. मग हळूहळू मला कलर दिसायला लागली जसं जसं मी आता. आणि ग्रँडमास्टरला आल्यावर तर कलरच कलर सगळीकडे. जो तुम्ही बोलत होता व्हायोलेट कलर, हा मला पहिला मी जेव्हा ग्रँडमास्टरचं मेडिटेशन केलं त्यावेळीच मला दिसायला सुरुवात झाला. मग तो स्थिर राहत नव्हता तो कलर वगैरे त्यावेळी. पण आता आता मला तो तसा भरपूर वेळ थांबतो माझ्या बरोबर कलर असा. आणि ग्रँडमास्टरला मी मेन येण्याचं कारण ते, मला पण भरपूर राग वगैरे यायचा आणि कामाचं टेन्शन यायचं. मग आमच्या ऑफिसमध्ये काम भरपूर असतं त्यामुळे टेन्शन पण यायचं. तो ग्रँडमास्टरला आल्यापासून मला आता कामाचं टेन्शन तर बिलकुल वाटत नाही. किंवा एखादी गोष्ट हे करायचं आहे. तर आमच्या इकडे एखादी ऑर्डर करायची, ती जवळजवळ 5 6 7 8 10 पानांची अशी ऑर्डर. आता ती त्याला वेळ लागत नाही मला, म्हणजे पटापट मी करून मोकळा होतो. आणि बसतो मी जागेवरती. बाबा खाली विचारायला लागले, एवढ्या लवकर का ऑर्डर होतात तुझ्या पटापट पटापट. म्हणजे मला वेळ नाही लागत ती कामाला, म्हणजे हा एवढा स्पीड वाढला माझा, म्हणजे असं ह्या याच्यामुळे, म्हणजे ग्रँडमास्टरला आल्यापासून. म्हणजे आणि हं. त्या ऑर्डर्स खूप म्हणजे अशा कॉम्प्लिकेटेड वगैरे असतात, पण आता मला सेक्शन्स वगैरे असं फटाफट म्हणजे लक्षात राहतं, म्हणजे किंवा हे टाकायचं हे टाकायचं हे टाकायचं असं वगैरे सगळं. हं. हा मोठा फरक मला जाणवला म्हणजे ग्रँड मास्टरला आल्यावरती. तुमच्या लक्षात कामाची राहतं मोस्टली काय क्षमता करायचं वाढली काय. आपली. कार्य करण्याची क्षमता हो हो वाढली. हो. निर्णय क्षमता वाढली. हो कार्यक्षमता हो वाढली. हो हो. आणि पूर्वी कसं कोणावर राग यायचा, खूप राग यायचा किंवा ह्याने काम केलं नाही. पण आता तुम्ही आम्हाला क्षमा वगैरे द्यायला सांगितल्यापासून, त्यामुळे क्षमा करणं हा खूप मोठा हे आहे. म्हणजे गोड बोलून जे काम होतं म्हणजे समोरच्याकडून, ते रागवून काम होत नाही हे तुमच्यामुळे आम्हाला कळलं. म्हणजे मी जे लोकांना क्षमा करा आणि हे करा, मी माझ्या भावाबरोबर खूप वर्ष झाली बोलत नव्हतो. पण तुम्ही जे सांगितलं त्याच्यानंतर मी बोलायला लागलो. म्हणजे हा माझ्यासाठी खूप मोठा फरक आहे. म्हणजे मी एखाद्या माणसाबरोबर बोलायचं बंद केलो, तर मी त्याच्याशी बोलायचोच नाही. म्हणजे पूर्ण डिटॅच व्हायचो पूर्ण. म्हणजे मला त्या माणसाबरोबर बोलायची इच्छाच नसायची. मग पण तुम्ही जेव्हा आम्हाला सांगितले, ह्या ग्रँड मास्टरला आल्यावर तुम्ही ते करून घेतलं आमच्याकडनं. पहिल्या वेळी मी बोललो पण नव्हतो, तुम्ही मला बोललात संजय दादा तुम्ही बोलून घ्या म्हणून. आणि तुमच्या ह्याच्यावरती मी बोललो, माझ्या भावाला फोन केला. त्यानंतर भावाला, आता नंतर भाऊ ऍडमिट झाला त्यावेळी भेटायला वगैरे गेलो. म्हणजे मला आता म्हणजे माफ करायला जमायला लागलं, नाही तर मी पूर्वी माफ करत नव्हतो. हा माझ्यामध्ये मोठा बदल झालाय. मी कोणालाच माफ करत नव्हतो. एकदा माझं त्याच्याशी खटकलं तर खटकलंच. म्हणजे मी त्याला, म्हणजे मी एक त्याच्या बाजूलाच करून टाकायचो आयुष्यामधून त्या माणसाला. पण आता ह्याच्यामध्ये ग्रँडमास्टर पासून मला ते आता गोड बोलून किंवा क्षमा करून पुढे पुढे जाणं, म्हणजे आपण आयुष्यात तिथेच अडकून राहतो त्या जागेवरती. म्हणजे आपली प्रगती होत नाही.
अधोगतीच होते त्यावेळी. हे तुमच्यामुळे आम्हाला कळलं, हे एवढ्या दिवसानंतर मला आता हे कळायला खूप वर्ष गेली, म्हणजे केव्हा वर्ष नंतर. ह्या अगोदर आम्ही तुम्हाला जॉईन झालो असतो ग्रँड तुमच्या बरोबर रेखीसाठी जॉईन झालो असतो, तर ह्या अगोदरच कळलं असतं आणि त्याचा फरक अजून भरपूर फरक झाला असता मला, असं मला वाटतं. ही योग्य वेळ आणि होती ना दादा ग्रँड इथपर्यंत यायची. ब्रह्मांड आणि हा वेळ ठरवला होता तुमच्यासाठी. हो, हो. आणि जे आता 35 जण आपल्या बरोबर जॉईन झाले, ते एकत्र कुठेतरी आमचं एक अटॅचमेंट असेल, काय माहिती कुठच्या जन्माची आपली अटॅचमेंट आहे. एवढ्या वर्षानंतर कुठे कुठे कोण कुठे राहतो, काय काय असं म्हणजे जवळ असं कोणीच राहत नाही. पण एक खूप अटॅचमेंट अशी झाली की बाबा, मी कधी त्यांच्या ग्रुपमध्ये किंवा आता सगळे बोलत असतात, त्या कदम ताई, बाकीच्या सगळ्या ताई, त्या वज्रे ताई वगैरे खूप बोलतात. मी ऐकतो, पण मी त्याच्यामध्ये हे बोलत नाही मी. म्हणजे मला लिसनिंग पॉवर वाढली आहे माझी, म्हणजे थोडक्यात. म्हणजे एवढे दिवस कोणाचं ऐकायचं म्हणजे मी ऐकत नव्हतो, पण लिसनिंग पॉवर आपोआप वाढली ती, की बाबा दुसऱ्यांचं ऐकून घेणं हे फार महत्वाचं आहे म्हणजे आयुष्यामध्ये, की दुसऱ्यांकडनं आपण कसं, तो बोलायच्या अगोदरच आपण रिॲक्ट होतो, ह्या जो बोलण्याच्या अगोदर. त्यामुळे समोरच्याचं काय म्हणणं आहे हे आपल्याला कळतच नाही, आतापर्यंत कळायचंच नाही. आता लिसनिंग पॉवर वाढल्यामुळे तो एक फरक पडला, की समोरचा काय सांगतो, काय त्याच्यानंतर आपण निर्णय द्यायचा किंवा त्याच्यानंतर आपण बोलायचं वगैरे असं. हे सगळे बदल ग्रँडमास्टरला आल्यावर हळूहळू सुरू झालेले आहेत, म्हणजे म्हणजे हळूहळू पेक्षा चांगलेच म्हणजे हे झाले. अजून एक मला सांगायचं ना, मी जे प्रोटोकॉल वगैरे करतो ना, म्हणजे मी बायकोवर करतो प्रयोग माझ्या. तर ती काम करायला कंटाळते, म्हणजे आता हा माझा स्वतःचा अनुभव आहे, काम करायला कंटाळते. तर मी तिला एनर्जी दिली ना, का ती भरपूर काम करते त्या दिवशी वगैरे, 2 3 5 6 दिवस भरपूर काम करते. मग ती मला विचारते काय केलं तुम्ही. तर मी सांगतो तुला एनर्जी दिली. एनर्जी दिली, ठीक आहे. मग ती आता हल्ली बोलायला लागली, मला मला एनर्जी द्या आणि माझ्याकडनं कामं करून घ्या. आणि त्यामुळे थोडा कमी द्यायला लागलो तिला एनर्जी. असा प्रकार घडलाय म्हणजे, असं आहे. आध्यात्मिक प्रगती तर मी पूर्वीपासून अध्यात्मामध्ये आहे. ग्रँडमास्टरला येण्यापूर्वी किंवा ह्याच्या पुढे मी योगा, मेडिटेशन वगैरे करायचो. पण मॅडम नक्कीच. तुमचे मेडिटेशनची हे मला अजूनपर्यंत कुठे मिळालेली नाहीये तशी मेडिटेशन. म्हणजे प्रत्येक चक्रावरती मेडिटेशन मी सगळीकडे जाऊन युट्यूबला वगैरे मी बघितलेली आहेत सगळी. पण तुम्ही ज्या प्रकारे जे हे देता, की अफर्मेशन देता, ती अफर्मेशन कुठेच आणि कुठच्याच मेडिटेशन मध्ये नाही आहेत. मला मला चांगलं माहिती आहे की मी केलेली आहे सगळी मेडिटेशन म्हणजे. पण तुमच्या ज्या 7 चक्राची जी मेडिटेशन आहे किंवा आपलं ग्रँड मास्टरचं मेडिटेशन, वटवृक्षाचं मेडिटेशन, जे अफर्मेशन आहेत तुमचे, ते अत्यंत उत्कृष्ट आहेत. त्याच्यामध्ये आम्हाला काय टाकायची काय गरज नाहीये. तुम्ही ते परिपूर्ण बोलतात ना, एक प्रकारचा परिपूर्ण मेडिटेशन. आणि महत्वाचं म्हणजे सांगायचं म्हणजे मी हे मेडिटेशन माझ्या मुलीला दिलेलं आहे. पहिल्या ग्रँड मास्टर पहिलं जे आहे फर्स्ट डिग्रीचं मेडिटेशन, ते मी माझ्या मुलीला दिलंय. ती माझी मुलगी नेहमी करते ती. आणि अजून एक मला तुम्हाला ग्रँड मास्टरला आल्यावर अजून एक घडलेली गोष्ट, तुम्हाला त्याच्यासाठी मी तुम्हाला फोन पण केलेला, की मॅडम माझ्या मुलीला जॉब नाही लागत आहे म्हणून. तुम्ही त्यावेळी मला बोललेलात की मुलं आपला मार्ग शोधतात. मग मी ग्रँड मास्टरला आल्यावर माझी मुलगी जॉबला पण लागली कॅनडामध्ये. ही मोठी म्हणजे ग्रँड मास्टरला आल्यावर घडलेली गोष्ट आहे ही. असं. नक्कीच. हा. माफी मागणं, दुसऱ्याला दुसऱ्याकडनं माफी मागून आपल्याला होणारा त्रास हे कमी करणं, माफी मागून आणि पुढे जाणं, हे ग्रँड मास्टरच्या याच्यामध्ये मला चांगलंच हे झालेलं आहे. मनात येणारे वाईट विचार आहे, म्हणजे आपण दुसऱ्याबद्दल खूप वाईट वगैरे विचार करतो, की बाबा असा कोणी आपल्याला का बोललं वगैरे काय वगैरे, तर आपण त्यांना म्हणजे दूषणं वगैरे देतो किंवा मनातल्या मनात आपल्याला जर काय हे नाही आलं, तर मनातल्या मनात तरी काहीतरी, प्रत्येक माणसाची प्रवृत्तीच आहे ती, की आपण मनातल्या मनात त्याला काहीतरी बोलतो. पण मग ग्रँड मास्टरला आल्यावर आता ते हे होत नाही, की बाबा आपण त्याला दूषणं द्यावी वगैरे. बाबा नाही, मी ग्रँड मास्टर आहे, तुम्ही सांगितलेलं की तुम्ही ग्रँड मास्टर आहेत, तो समोरचा माणूस ग्रँड मास्टर नाहीये. मग त्याच्या मनाचा मी विचार करून आपण आता सोडून देतो त्या माणसाला, असं. हे खूपसे असे अनुभव आहेत की मी शेअर म्हणजे सांगू शकतो असे म्हणजे. अजून एक मला सांगायचं आहे,
आपल्या मनुष्यात आपल्या बरोबर जेव्हा आपण ग्रँड मास्टरला आलो किंवा येतो तेव्हा आपल्या बरोबर खूप चांगली माणसं अटॅच होतात. म्हणजे माझा आलेले अनुभव खूप म्हणजे खूप चांगली माणसं आणि जे ज्यांची हे एनर्जी चांगली नसते ती माणसं आपल्या आपल्या आसपास जवळ येत नाहीत. माझा बरोबर. एक आत्ता जस्ट आलेला माझी मिसेस आणि मी डोंबिवलीला गेलेलो होतो. हं, काय माहिती नाही एक माणूस म्हणजे असा फसवण्याच्या उद्देशाने आला किंवा काय माहिती नाही. चढला हं, तो ट्रेन मध्ये. हं, आमच्या बाजूला बसला. माझ्या मिसेसला बोलला की मिसेसला बोलला ताई तुमचे पाय दुखतायत का वगैरे असं तसं वगैरे. आणि हं, नंतर माझ्याशी बोलला की दादा तुमच्या मिसेसला काय प्रॉब्लेम आहे. हं, बोलो काही नाहीये. ती जरा हं, स्थूल आहे बाकी काही नाहीये. एवढं हं, बोलल्यावर तो माणूस तसाच उठला आणि खाली उतरून निघून गेला. काही एक बोलला नाही. हं. हा एक मला अनुभव आलेला ट्रेनमध्ये. जे फसवतात लोक ट्रेनमध्ये येऊन की बाबा असं तुम्हाला हा आजार आहे तुम्ही माझ्याकडे या किंवा असं तसं. तशाच हं. प्रकारचा तो माणूस होता आणि तो उतरून निघून गेला. आपली एनर्जी समजली त्याला, की ही पॉझिटिव्ह एनर्जी आहे आणि हे काही आपल्या झाशामध्ये येणार नाहीत. कारण एनर्जी लेव्हल जसं या जगामध्ये चांगले लोकं आहे, वाईटही आहे, चांगली ऊर्जा आहे, वाईटही ऊर्जा आहे. पण ऊर्जेला ऊर्जा समजते ना. खूप सुंदर. खूप हो, छान. हो. मी पहिल्यांदा माझ्या मिसेसला याच्यामध्ये रेखीमध्ये घेऊन येणार आहे. माझी एक इच्छा आहे माझ्या मिसेसने रेखीमध्ये यावी. कारण माझ्या बहिणीने मला आणलं त्याप्रमाणे माझी मिसेस पण याच्यामध्ये आली पाहिजे. माझ्या मुलीला येणार आहे कारण माझी मुलगी डेली मेडिटेशन करते म्हणजे हं, 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 म्हणजे डेली मेडिटेशन करते. हं, त्याचप्रमाणे माझी स्वतःची एक इच्छा आहे की आपल्या मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटचं एक तुम्ही बोलल्याप्रमाणे जळगावला एक असं हे तयार व्हावं ध्यान केंद्र. आणि त्याच्यामध्ये सगळे परदेशी लोक तिकडे सगळं तिथे येऊन ध्यान करावे अशी माझी स्वतःची इच्छा आहे. खूप इच्छा आहे म्हणजे की त्यामुळे आपल्या रेखीचा खूप प्रचार आणि प्रसार होईल असं मला वाटतं. हे माझं स्वतःच एक मत आहे म्हणजे की खूप तुम्ही पण बोललेलात की आपलं होईल वगैरे. पण ते होणार आज ना उद्या होणार एवढं नक्की. आणि ते ध्यान केंद्र व्हावं ही माझी परमेश्वरा पोटी आणि आपल्या ह्याच्या पोटी मोठी प्रार्थना आहे. आणि ते लवकरात लवावं एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. नक्कीच ब्रह्मांड मदत करणार. जसं-जसं ब्रह्मांड आपल्याला पुढचं पुढचं पाऊल टाकण्याची ताकद देणार, तशा-तशा सगळ्या गोष्टी होणार. आहे ना? आणि एक अफर्मेशन देत चला, की काय माझं कुटुंब ध्यानी कुटुंब आहे. आणि पुन्हा ओके मॅडम. तुम्हाला जर मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटचं ध्यान केंद्र हवं आहे, तर आम्ही मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट ध्यान केंद्रामध्ये ध्यान करत आहोत. हा एक थॉट आपण क्रिएट करूया आणि नक्कीच होणार. बरोबर, नक्कीच ओके. होणार. ब्रह्मांड मदत करणार. काहीतरी होणार आणि काहीतरी होणार. एवढं मात्र नक्की. खूप सुंदर. दादा तुम्ही तर मेडिटेशन खूपच छान, खूप पॉवरफुल आणि खरंच एखाद्या व्यक्तीनं जेव्हा आपण म्हणतो, की सगळीकडे जाऊन आले, की अनेक गोष्टींचे अनुभव पाठीशी असतात. मग त्यातल्या त्यात नवं, वेगळं हे शोधलं जातं. तुमची निरीक्षण क्षमता खरंच खूप छान आणि जसं आपण म्हटलं, की खरोखर त्या फोटोंमध्ये त्या एकेका अनुभवामध्ये अडकत नाही राहायचं. अनुभव आला, ओके, थँक यू. तो दरवाजा उघडला, पुढचा दरवाजा आपल्यासाठी पुन्हा असणार आहे. तर अध्यात्म असं आहे की थांबून नाही राहायचं. एका अनुभवामध्ये, दुसऱ्या अनुभवामध्ये नाही. पुढे चालत राहायचं. अगोदर आलेला अनुभव पुन्हा मला येईल का? त्याची पण वाट नाही बघायची. खूप सुंदर. खूप छान. दादाला कोणाला काही विचारायचं आहे? तसं महिला मंडळांनी तर काही बोलू दिलंच नाही. आज तिघांना एवढंच बोलायची संधी मिळाली. बरोबर ना संजय दादा? मॅडम अजून एक मला त्या अश्विनी ताई आहेत ना अश्विनी ताई पवार त्यांचे हां, धन्यवाद द्यायचे. याच्या वेळी आपण गेलेलो सोहळ्याला गेलो तेव्हा हं, अश्विनी ताई माझ्याशी पहिल्यांदा बोलल्या. बाकी महिलांशी मी म्हणजे बाकी बोललो नंतर. पण हं. अश्विनी ताई स्वतःहून येऊन माझ्याशी बोलल्या त्याबद्दल त्यांच्याशी पहिला धन्यवाद त्यांना द्यायचे आहेत मला. अश्विनी ताई पवार यांना. आज अश्विनी आहेत का? अश्विनी आहेत, करतात.
व्हिडिओ सुरू. खरंच आहे. हो आणि ना आहे कोणीतरी आहे मॅडम 2 मिनिटं. बरं, बरं. कोणीतरी एकमेकांसोबत ओळख करणं खरंच गरजेचं असते आणि पुरुष हा मंडळींना हा कसं असते, कुठेतरी असं वाटते बाबा आपण कसं काय बायकांशी बोलावं? पण हा जो हो परिवार हो आहे, हो हा परिवार कसा असतो? तर येथे परिवार असा असतो नेहमी, की हा परिवार आहे, रेखीमय परिवार आहे. येथे कोणी परकं नाही, कोणी मोठं नाही, कोणी छोटं नाही. ते आल्या अश्विनी पण. 2 मिनिटं बोलते मॅडम. हां. दादा तुम्हाला पण खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. खूप छान. खूप छान. सरिताला बोलायचं आहे. मला दादांना विचारायचंय की रिव्हर्स जर्नी किती वर्षांनी झाली दादांची? मॅडम तुम्हीच सांगा, मी किती वर्षाचा वाटतोय आता, मग मी तुम्हाला उत्तर देतो. तुम्ही सांगा, सांगा काय ना हे दादा. करू नका. प्रश्न मी मी सांगतो विचारलाय ना, मी तुम्हाला सांगतो माझं वय साधारण तुम्ही सांगा ना, म्हणजे अंदाजे सांगा, असं काय मी सांगत नाही. मग मी तुम्हाला सांगतो माझं वय किती आहे, काय आहे. म्हणजे कसं झालं ना, सरिता सगळ्यांना सरप्राईजमध्ये सरिताला बघून सगळे सरप्राईज होतात. आता सरिता पण प्रश्नात टाकलं दादांनी. तरी एक 40. मॅडम मी 50. ह्या 50, मी 58 वर्ष वय आहे माझं. 58 वर्ष, आणि मी ह्या फेब्रुवारी महिन्यात रिटायर होतोय. म्हणजे ह्या महिन्यात मी रिटायर होतोय शासकीय सेवेमधून. हे रिवर्स जन्म किती वर्षाची केली हे तुम्ही अंदाज चूक बांधा आता म्हणजे. आणि मला 20. रिटायर व्हायला, मी आता आता तुम्हाला मॅडम सांगतो ना, की माझ्या ह्या ह्याच्यामुळे मला आता, मी इलेक्शनची ड्युटी कॅन्सल केलेली ह्यावेळी. पण मला त्यामुळे त्याच्यानंतर मला म्हणजे ज्या ह्याच्या ड्युट्या लागलेल्या ईवे बिल म्हणजे गाड्या चेक करण्यासाठी आमच्या ड्युट्या लागतात, अशा नाईटच्या लागतात, नाईटच्या म्हणजे सकाळ. त्यावेळी माझे 2-3 मिस झालेत माझे क्लास आता ह्या ह्या महिन्यामध्ये. तर त्यावेळी मला तिकडे म्हणजे 4 ते 12, 12 ते सकाळी 8 अशा ड्युट्या लागलेल्या होत्या. तुम्हाला काय होतंय, तुम्ही काय असं काय एवढं काय वाटत नाही, चला आमच्या बरोबर. असं हा फरक पडतो त्यामुळे. तुम्ही काही वयस्कर वाटत नाही, तर चला नव्या लोकांच्या वाटत ड्युट्या नाही, तुम्ही हा करा. तुम्ही चला आमच्या बरोबर, असं असं. म्हणजे तुमच्या ऑफिसनं सुद्धा मान्य केलं, की बाबा संजय सर अजून 20 वर्ष ड्युटी हा, करू मला आता शकतात. 2-3 जण बोलतात तुमचं काय वय रिटायर झालेलं वाटत नाही, तुमच्या चेहऱ्यावर तर असं तेज दिसतंय. आता कालच एक मॅडम आमच्या पीए मॅडम आहेत त्या आलेल्या. अरे तुमच्या त्या चेहऱ्यावर हे झालं नाही, ह्या महिन्यात कसली रिटायर होत आहे, मी तेच तर एवढं दिसतंय तुमच्या चेहऱ्यावर, तुम्हाला काय फरक पडतोय. अशा बोलत होत्या काल, म्हणजे कालचीच गोष्ट आहे ही. खूप सुंदर. खूप छान. आणि असेच दादा छान मेडिटेशन करत राहा, छान ऊर्जावान राहा आणि तुमची इच्छा नक्कीच आहे, की मी या ब्रह्मांडी ऊर्जेसोबत माझं कुटुंब जोडणार आहे. हा एक प्लॅन तुमचा नक्कीच 100% यशस्वी होणार आहे आणि तुमच्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत ऊर्जा पोहोचू देत. अगदी मनापासून धन्यवाद. अजून एक खूप मला मॅडम मला एक जस्ट, मॅडम 1 मिनिट, मला एक अजून एक सांगायचं आहे. मी ज्या मॅडमना जॉईन केलेलं बघा, त्यांचा डोळा बंद झालेला. प्रेशरने आहे ना, एक अत्यंत प्रेशरमुळे, म्हणजे कामाच्या प्रेशरमुळे, ऑफिसच्या कामाच्या प्रेशरमुळे त्यांचा एक डोळा बंद झालेला. पण आता त्यांचा डोळा उघडा झालाय. पण त्या आहेत की नाही मला माहिती नाही, म्हणजे जॉईंट आहेत की नाही का मला माहिती. सेकंड डिग्री पर्यंत होत्या, नाव थर्ड डिग्रीला का नाव स्वाती कांबळे म्हणून. हो. हं, हं. मध्ये थांबल्या त्या थोड्याशा. काही कारणास्तव. हा, हं. तर त्या काय प्रॉब्लेम होतो माहिती आहे मॅडम, आमच्याकडे कामाचा जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 3 महिने कामाचा खूप प्रेशर असतो. हं, हं. कारण जो रेव्हेन्यू होतो 75% जो, म्हणजे शासनाकडे जो रेव्हेन्यू येतो तो आमच्या हं. डिपार्टमेंट थ्रूच येतो. त्यामुळे बरोबर. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 3 महिन्यात एवढा प्रेशर असतो, कामाचा पण भरपूर प्रेशर असतो. त्यामुळे ते माझे पण स्वतः म्हणजे काही काय आता जे ग्रँड मास्टरचे शेवटचे आहेत ना, ते माझे हं. मिस झालेले आहेत, म्हणजे मला नाही जमलेत म्हणजे अटेंड करता वगैरे. मी प्रोटोकॉल पण 1-2 केले नाहीयेत मी, तसं बघायला गेलं. हं. म्हणजे माझा विचार चाललाय
नेक्स्ट डेला फी भरायची आणि तू त्या पुढच्या बॅचला बसायचं, असा माझा विचार चाललाय. तो बघू बघूया तुम्ही परमिशन तुमच्या दिली त्या तर. ताईंना काय फरक पडला तेवढं सांगा डोळ्याचा. त्या टाईमचा डोळा आहे ना आता पूर्ण बंद झालेला होता. एक डोळा पूर्ण बंद झालेला, तो आता पूर्ण ओपन झाला आता पूर्ण. आणि त्यांना आता धुळकत दिसायला लागलं आता. म्हणजे मी त्यांना जॉईन केलेलं, त्यांना जबरदस्ती बोललो करा बघा. पण त्या आता काय माहिती त्यांना परत मी जॉईन म्हणजे त्यांना गेल्यावर ऑफिसमध्ये सांगेल मी त्यांना परत. मग प्रॉब्लेम काय होतो त्यांना मेडिटेशन, कारण त्या राहतात लांब, ऑफिसला बँड्राला आहेत आणि त्या राहतात भांडुपला, आणि साधारण 8ला वगैरे 7:30 पावणे 8ला निघतात, तर जाईपर्यंत त्यांना 9 वगैरे वाजतात. मग त्या ऑन द वे नक्कीच असते वेळी आहे. त्या बरोबर. हा त्यांचं बोलणं असा झालं आहे प्रॉब्लेम येतोय माझ्यासोबत. त्यांना. नक्कीच हा 6 हा डिग्री आता दुपारच्या वेळेमध्ये 3 डिग्री सुरू होईल. शक्य असेल थोडासा ऑफिसमधून वेळ मिळत असला तर त्यावेळेस 3 डिग्रीला बसून द्या. काही काय करून ओढत-ओढत पुढे न्यावं अशा लोकांना, हे जास्त गरजेचं. कारण ब्रह्मांड ज्याला मदत मी करत प्रयत्न असतं. करेल म्हणजे मॅडम, त्यांना मी प्रयत्न करणार आहे त्यांना की हे करून म्हणजे. पण आता काय माहिती आता त्यांना म्हणजे, पण खरोखर त्यांना भरपूर फरक पडले. त्या पण खूप निगेटिव्ह होत्या, म्हणजे असं प्रत्येक गोष्टीमध्ये निगेटिव्हच विचार करा. त्या दिवशी जस्ट बाहेर पडते, कसं होणार काय होणार, बोलो मॅडम पहिल्यांदा पॉझिटिव्ह विचार करा, नंतर मग पुढचं निगेटिव्ह तुमच्याकडे कशाला ओढून घेत आहे. मी असं नक्कीच. प्रत्येक वेळी त्यांना सांगतो म्हणजे तरी पण. छान. असंच सर तुमच्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत ऊर्जा पोहोचू देत. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आनंदी आनंद सर्वीकडे. आनंदी आनंदी आनंद आनंद. सर्वीकडे. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते.